एका पाठोपाठ एक स्वाऱ्या बदलून भर दुपारी माझ्या विठ्ठल रखुमाई सोबत मी आलो अशा ठिकाणी जिथे मारुतीराया आजही दररोज रात्री 12 वाजता श्री रामाला प्रदक्षिणा घालण्यासाठी येतो। तर 3 चक्र रथातून भुअड्ड्यावर येताच 5 गाड्या असूनही ज्या गावाला जायचं त्या गावची गाडी सोडून सगळ्या होत्या आणि हे माझ्या सोबतच का होतं अशा गहन विचारात असताना ह्या महोदयांनी असं म्हणताच लालपरीतल्या आसनावर स्थानापन्न होत अनुभव संपन्न वयस्कर मंडळींच्या अनुभवाचा फायदा घेत पुढील प्रवासाचे दिशा निर्देश मिळताच लालपरीला निरोप देऊन वायुवेगात 3 चक्र रथातून 8 चक्र रथात वार होऊन पोहोचलो बुलढाणा जिल्ह्यातील शेंदूरजनला। माझ्या रखुमाईची 10वी संपताच कुटुंबाच्या जबाबदारीचं ओझं लहान वयात पेलण्यासाठी ती नोकरी निमित्त पहिल्यांदा ज्या गावी राहिली तिथले रस्ते नवे असले तरी तिच्या जुन्या आठवणी मनाच्या पटलावर ठळक होत्या। तितक्यात ज्या माऊलीने पोटच्या लेकरासारखा माझ्या माऊलीला जीव लावला अशा दोन्ही माऊलींची भेट झाली तेव्हा पाणावलेले डोळे आणि गहीवरून आलेलं मन माझ्या काळजाचा ठाव घेणार तेवढ्यात असं आजीने म्हणताच खांद्यावर पदर घेतला आणि अतिथी देवो भव म्हणत हक्काने आहे नाही ते सगळं खायला दिलं। आणि मग माझ्या ऋणुझुणू गाण्याची झलक आजीला दाखवतात ती असं म्हटली आणि हे सगळं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये टिपून आम्ही पोहोचलो त्या मंदिरात जिथे मारुती राया रात्री 12 वाजता श्रीरामांना प्रदक्षिणा घालण्यासाठी आजही येतात अशी आख्यायिका आहे। तर दर्शन घेतलं तितक्यात आजीकडून चॉकलेट साठी 2 रुपये मिळाले आणि माझ्या रखुमाईला आठवणींचा अमूल्य ठेवा आणि हे सगळं गाठीशी बांधत आम्ही सर्वांचा निरोप घेतला।